आता 240 वॉटच्या करंटच्या तारमध्ये आपल्या लॉयन छत्री अडकली आणि आता नेमकं मला हे पण कळलं गेलं नेमकं वाचू कोणाला, जीवाला की लॉयनला, कारण दोन्ही जीवाच्या पुढची होती. आणि या सगळ्या घटनेची सुरुवात या मोगड्यापासून झाली होती. आज शेतावरती मला मोगड्या करायला जायचं होतं, पण मला नव्हतं माहित की मोगड्या मला एवढा महागात पडणार आहे म्हणून. पहिले तर सकाळी उठल्या लॉयनची टाकी फुल करून घेतली, म्हणजे दिवसभर डोक्याला टेन्शन येणार. लॉयनची टाकी फुल करून झाली की लगेच आपल्या कुकरची टाकी पण फुल करून घेतली, म्हणजे याचं पण टेन्शन राहणार नव्हतं. आता ते म्हणतात ना, लग्न झालं की माणूस लगेच कामाला लागते, पण ह्यो पट लग्नाच्या आधीच कामाला लागलाय. अजून तरी ते लग्नाला 10 दिवस बाकी आहेत आणि लग्न झालं किती काम करणार आहे काय कीच माहित. आता कुकर मध्ये पाणी तर भरून घेतलं होतं आणि आता सकाळच्या जवळपास 8 वाजले होते आणि एवढं भयंकर ऊन लागत होतं ना, माझ्या डोक्यावर फॅन चालू असताना सुद्धा तोंडावरून घामाच्या नद्या वाहत होत्या. आणि अजून तर जुलै महिना यायचा पण बाकी आहे, किती गरमी पडणार आहे अजून काय माहिती. आता ह्योच ते मोगडा मला लोहायला जोडून शेतावरती न्यायचा होता. आणि हो तेवढं कमेंट करून मात्र नक्की सांगा, मागं नांगर मोगडा तरी काही पण असू दे, एकट्याला जोडता येते का? मी तरी एकटा जोडत असतो, पण मला तर कोणाची गरज नाही. बाकी तुम्हाला गरज आहे का तेवढं कमेंट करून मात्र नक्की सांगा. हा तेवढ्या मात्र एकल्याची भाऊ थोडीशी परेशानी होती, परंतु शेवटला जोडलं जातंय. जसं की आता मी जोडला, आता मोगडा तर आपला जोडून झाला म्हणून डायरेक्ट पोहोचलो भाऊ शेतावरती. आता मी शेतावरती मोगडा करायला चालू केला, परंतु एवढं ऊन पडलं होतं ना, बस ट्रॅक्टर म्हणजे ताकदच नव्हती. म्हणून पहिले तर लॉयनला थोडंसं झाडाखाली उभं केलं, म्हणजे लॉयन लवकर थंड होऊन जाईल. आता लॉयनला तर मस्त मी 1 नंबर मध्ये सावली खाली उभं केलं, परंतु हे पट्ट्या आल्यानंतर मला आपण 2 ट्रॅक्टरची रील काढू. चल म्हणलं भाऊ काही विषय नाही, पहिले तर 2 ट्रॅक्टरची मस्तपैकी रील काढून घेतली, जी की तुम्हाला माझ्या अकाउंटला बघायला भेटेल. आता मी घाई गडबडीमध्ये मोगडा तर करायला लागलो होतो, परंतु मी हे विसरलो होते माझ्या डोक्यात एलटीचे तार आहे आणि जे की लॉयनच्या छत्रीला लागू शकतात, परंतु मी ध्यान दिलं नाही आणि उग थोडक्यात म्हणजे एका मुंगीच्या अंतरात वाचलं नाही तर बस आज लॉयनचं काम संपलच होतं भाऊ. पहिले तर लॉयनला स्पीड मध्ये रिव्हर्स मध्ये घेऊन डायरेक्ट शेताच्या बाहेर काढून टाकलं. आता मी एकदा तर वाचलो होतो, परत त्या शेतामध्ये एलटीचा तार आहे, त्याच्यात मी लॉयन करता येत नाही. आणि बघा हेच खरं शेतकऱ्याच्या जीवन आहे, दिसत कळशीत कळशी म्हणजे सातत्य. चला बाकी आजच्या वेळेला मग एवढं भेटूया लवकरच. धन्यवाद.